वळूयात पुढील बातमीकडे। आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होतंय असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। निबेंनी 150 ते 300 किलोमीटरचा मारा करू शकेल असं अस्त्र तयार केलंय। गणेश निबेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्ताननं गुडघे टेकले असल्याचंही फडणवीस म्हणाले। विविध देशांना आता भारतातून शस्त्र निर्यात केले जात आहे असंही फडणवीसांनी म्हटलंय। शिर्डीत क्षेपणास्त्र संकुल तोफगोळा उत्पादन लोकार्पण सोहळा पार पडतोय। शिर्डीच्या MIDC परिसरात 200 एकरवर हा प्रकल्प उभारण्यात आला। त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते। माननीय राजनाथ सिंगजींच्या नेतृत्वात आमच्या या सगळ्या सेनेने, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या सेनेने जे कार्य त्या ठिकाणी करून दाखवलं, संपूर्ण जग आश्चर्यचकित होतं की कशा पद्धतीनं भारताने अतिशय प्रिसाइज अशा प्रकारचे हल्ले केले आणि पाकिस्तानला अक्षरशः गुडघ्यावर यायला मजबूर केलं। सगळी युद्ध आयातीत गोष्टींच्या भरोशावर लढत होता। आज तो देश मोठ्या प्रमाणात डिफेन्सच्या क्षेत्रातला एक्सपोर्टर बनलेला आहे आणि आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आता जगातील चांगल्यात चांगले ड्रोन, चांगल्यात चांगले मिसाईल हे आपण आपल्याकडे तयार करतो। मला असं वाटतं की एक प्रकारे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न हे आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय।